हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। देशातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांना ई-केवायसी केल्याशिवाय गॅस मिळणार नाही। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। युद्धजन्य परिस्थितीत भारताला आणखी एक मोठा दिलासा। तेलवाहू शिवालिक जहाज कतारमार्गी गुजरातच्या मुंद्रा बंदरात, नंदादेवी जहाज उद्या गुजरातच्या कांडला या बंदरात येणार। गॅस तुटवडा नाही तर मग रांगा का लागल्यात? टंचाई नाही तर गॅस सिलेंडरच्या किमती का वाढतायत? सत्ताधारी नेमकं काय करतायत? उद्धव ठाकरेंचे सवाल। विधानसभेत शिवरायांच्या राज्याभिषेकाबाबत जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान। विधानानंतर सत्ताधारी आक्रमक। आव्हाडांच्या निलंबनाची मागणी तर आव्हाडांनी हात जोडून मागितली माफी। धर्मस्वातंत्र्य विधेयक कोणत्याही धर्माविरोधात नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट। बेकायदेशीर धर्मांतर केल्यास 7 वर्षांची शिक्षा। ठाकरेंच्या शिवसेनेला विधेयकाला पाठिंबा। आयसीयूमध्ये उंदरानं कुरतडलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू। मीरा भाईंदरमधील सरकारी रुग्णालयातील घटना। प्रकृती खालावल्यामुळे 12 मार्चला केलं होतं दाखल। 40 दिवसांनंतर लागला संभाजीनगरमधील निवृत्त प्राध्यापकाच्या मृत्यूचा छडा। दृश्यम स्टाईल हत्या करत मृतदेह पुरल्याची आरोपींची कबुली। मुख्य सूत्रधारासह दोघांना बेड्या। नऊ मार्चला जामखेडमध्ये गोळीबार झालेल्या पैलवान सागर मोहोळकरचा मृत्यू। आरोपीला गुन्हे शाखेनं घेतलं ताब्यात, तर गुंड निलेश घायवळ कनेक्शनचाही तपास होणार असल्याची सूत्रांची माहिती। पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात तिघांकडून एका तरुणाची कोयत्यानं वार करत हत्या। जुन्या वादातून करण काशीदचा खून। पोलिसांची माहिती, आरोपींना पकडण्यासाठी पथक रवाना। साहित्य अकादमीकडून 2025 या वर्षासाठी प्रतिष्ठेचा पुरस्कार राजू बाविस्करांना। काळ्या निळ्या रेषा आत्मकथेसाठी राजू बाविस्करांचा पुरस्कारानं गौरव। नमस्कार, मी प्रतीक्षा। न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। पाहुयात सुपरफास्ट 100 बातम्या। विधानसभेत शिवरायांच्या राज्याभिषेकाबाबत जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त विधान केले। आव्हाडांच्या विधानानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्रमक होत आव्हाडांच्या निलंबनाची मागणी केली। दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त विधानाबाबत हात जोडून माफी मागितली। धर्मस्वातंत्र्य विधेयक कोणत्याही धर्माविरोधात नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। बेकायदेशीर धर्मांतर केल्यास 7 वर्षांची शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेनं धर्मस्वातंत्र्य या विधेयकाला पाठिंबा दिलाय। भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर बंद असतानाही या ठिकाणी हेलिकॉप्टर नेऊन दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झालाय। आमदार सचिन अहिरे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करत दुबे सरकारचे जावई आहेत का असं म्हणत जोरदार टीका केली आहे। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन उदय सामंत यांनी दिलंय। उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट झाली आहे। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही याची आठवण करून देण्यासाठी ठाकरेंनी ही भेट घेतली। तसेच विधान भवनात ठाकरेंच्या पक्षाला पक्ष कार्यालय नसल्यानं ते मिळावे यासाठी मागणी करण्यात आली आहे। येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांचे स्वतंत्र पक्ष कार्यालय मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। विधान परिषदेत गद्दारीच्या मुद्द्यावरून अनिल परब आणि उदय सामंतांमध्ये झुंपली आहे। सरकारकडून बीएमसीचे 10,000 कोटी येणं बाकी असल्याचा मुद्दा विधान परिषदेत गाजला। यावेळी दोघांनी एकमेकांवर टीका केली आहे। 3 वर्षात सत्ताधारी आमदारांना 1,600 कोटी रुपये मिळाल्याचा दावा अनिल परबांनी करत असल्याचा आरोप केलाय। एमआयडीसीच्या
लेटर हेडची हुबेहूब रंगीत झेरॉक्स वापर करून बोगस प्रवेशपत्र वापरून काहींना प्रवेश देण्यात आल्याचा मुद्दा विधान परिषदेत गाजला। विशेष म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत यांनीच हा मुद्दा उपस्थित करत चक्क 2000 ते 5000 रुपयांपर्यंत पैसे घेऊन विधानसभेचे पासेस दिल्याची तक्रार त्यांनी सभापतींकडे केली आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही पैसे घेऊन असे पास दिले जात असल्याचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित झाला होता, तरीही पुन्हा तेच समोर आलं आहे। लाल दिव्याचा वाद महापौरांच्या दालनापर्यंत पोहोचलाय। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी महापौर रितू तावडेंची दालनात जाऊन भेट घेतली। महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यात 15 मिनिटं चर्चा झाली। त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन किशोरी पेडणेकरांनी टीका केली आहे। पालिका प्रशासनाने पत्र लिहून किशोरी पेडणेकर यांनी 2 सुरक्षा रक्षकांची मागणी केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंना फोनवरून जीवे मारण्याची धमकी आली आहे। रात्री अपरात्री अंबादास दानवेंना फोनवरून धमकी येते। याबाबत अंबादास दानवेंनी पोलीस आयुक्तांना पत्र दिले। पत्राद्वारे पोलीस आयुक्तांना कारवाई करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेला सत्तेत वाटा मिळालाय। सत्ता स्थापनेच्या वेळी भाजपाची खेळी मोडून काढताना मनसेनं महत्त्वाची भूमिका बजावली होती। मनसेनं महापौर निवडीच्या वेळी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता। दरम्यान आता शिवसेनेनं मनसेला स्थायी समितीमध्ये सदस्यपद देखील दिले। सर्व नगरसेवकांना विविध समित्यांमध्ये सदस्यपद देण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित केला जाणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर हा गुढीपाडवा मेळावा आयोजित केला जाणार आहे। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक टीजर शेअर केला जातोय। मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून हा व्हिडिओ पोस्ट केलाय। मंत्री राममोहन नायडू यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल दिलेलं उत्तर हे धातूर मातूर आहे असं म्हणत रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केलाय। आम्ही AIB नियम 11 ऐवजी नियम 12 द्वारे विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी करत होतो। याला मंत्र्यांकडून जाणीवपूर्वक बगल देण्याचं काम केलं जातंय, हे अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणत रोहित पवारांनी राममोहन नायडूंवर टीका केली आहे। खासदार मनोज कुमार झा यांनी विचारलेल्या प्रश्नावर नायडूंनी समाधानकारक उत्तर दिलं नसल्याचं रोहित पवार म्हणाले। रत्नागिरी जिल्हा परिषदेचे जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे। अध्यक्षपदी अस्मिता केंद्रेंची निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदासाठी विलास चाळके यांची निवड करण्यात आली आहे। लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे। अध्यक्षपदी भाजपच्या उषाबाई पाटलांची निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दयानंद सुरवसेंची निवड करण्यात आली आहे। साताराच्या कराडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिलाय। माण पंचायत समितीमध्ये सभापती आणि उपसभापती दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवलाय। यामुळे माण पंचायत समितीत सभापतीपदी विक्रम शिंगाड यांची निवड झाली आहे, तर उपसभापतीपदी प्रियंका जगदाळे यांची निवड झाली आहे। देशातील सर्व घरगुती LPG ग्राहकांना eKYC बंधनकारक करण्यात आलंय। eKYC केल्याशिवाय गॅस खरेदी करता येणार नाही। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। जळगावच्या भुसावळमध्ये भारत गॅस एजन्सीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय। सिलेंडर बुकिंग करून 4 दिवस उलटूनही गॅस मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। गॅस वितरण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। पुण्यात NSUIने गॅस सिलेंडर तुटवड्याविरोधात आंदोलन केलंय। यावेळी आंदोलकांनी गॅस शेगडी आणि रिकामं सिलेंडर सोबत घेऊन आंदोलन केलंय। दरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चर्मकार समाजाने बेमुदत धरणे आंदोलन केले। गोपीनाथ गाडे यांचे घर पेटवून देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। चाळीसगाव तालुक्यातील
कोदगावातील ग्रामस्थांचे रेशन दुकानदाराविरोधात आमरण उपोषण केले। रेशन दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। दुकानदाराचा परवाना रद्द होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। सांगलीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस विरोधात आंदोलन केले। संसदेत राहुल गांधी देशाचा अपमान करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। मालेगाव महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले। थकीत वेतन तातडीने देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। जळगावच्या चोपडा नगर परिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले। थकीत वेतन तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे। वेतन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। पालघर जिल्हा परिषदेसमोर कंत्राटी शिक्षकांनी आंदोलन केले। सेवेत कायमस्वरूपी समावेश करून घेण्याच्या मागणी करण्यात आल्या। तर काही दिवसांपूर्वी पैसा भरतीतील शिक्षकांना कायमस्वरूपी शिक्षण सेवेत रुजू केलंय। या पार्श्वभूमीवर इतर प्रवर्गातील शिक्षकांनाही समान न्याय देण्याची मागणी करण्यात आली। एक मोठी बातमी समोर येते। सिंहगड रोड परिसरात कोयता गँग कडून तरुणाची हत्या करण्यात आली आहे। 3 तरुणांनी एका तरुणावर कोयत्यानं सपासप वार केलेत। जुन्या वादातून करण काशीचा खून करण्यात आलाय अशी माहिती पोलिसांकडून देण्यात येते। दरम्यान आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केले। आताची सर्वात मोठी बातमी समोर येते। सिंहगड रोड परिसरातून कोयता गँग कडून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। 3 तरुणांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याचे सांगण्यात येते। तर जुन्या वादातून करण काशीचा खून करण्यात आलाय। पोलिसांनी अशी माहिती दिली आहे। तर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी पथक देखील रवाना केले। मावळ तहसील कार्यालयासमोर नागरिकांनी आंदोलन केले। नवलाख उंबरे बदलवाडी मेठेवाडी आधी जाधववाडीतील स्मशानभूमी प्रशासनाने पाडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तातडीनं स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे। तर स्मशानभूमी पाडणाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळेस करण्यात आली आहे। विवाहितेवर अत्याचार करून चावडीवर खांबाला बांधून ठेवल्याच्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे। विवाहितेचा विवाह बालवयात झाल्याचं जबाबातून समोर आलंय। या प्रकरणात तिच्या पतीसह आई वडील आणि सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान गावचे तत्कालीन सरपंच ग्रामसेवक यांच्यावर देखील कारवाई केली जाणार। वाशिम जिल्ह्यातील उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे। उन्हाचा पारा हा 40 अंशाच्या पार गेलाय। उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारी शहरातील प्रमुख रस्ते अक्षरशः ओस पडलेले दिसतात। कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणं टाळतायत। तर या वाढत्या उष्णतेचा नागरिकांना मोठा त्रास होतोय। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, व्याख्यान आणि कृषी उत्पादित साहित्याची विक्री करण्यात येणार आहे। मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कथा या नाटकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मुंबईतल्या महापालिका शाळांतील 400 विद्यार्थ्यांनी यावेळी वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं सादर केली। सलाम बॉम्बे फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला होता। नाटकांसोबतच मुलांसाठी माहितीपर प्रदर्शनही भरवण्यात आलं।